आज करणार आहे मिरचीची भजी। जशी कांदा भजी, बटाटा भजी जशी मुंबईमध्ये खूप आवडीने खाल्ली जाते, तशीच आज घरच्यांनी फरमाईश केली आहे की वरण भातासोबत मिरचीची भजी झालीच पाहिजे। तर मग आज सुरुवात करूयात आज मिरचीच्या भजीला। या तर इथे आपल्याला मिरची भजीसाठी अशा पद्धतीची मोठी मिरची घ्यायची आहे, जी कमी तिखटाची आहे आणि स्पेशली ही भजीसाठी वगैरे वापरली जाते। तर ही मी तुम्हाला सर्वात आधी कट करून दाखवणार आहे कशी कट करायची ते। आणि त्याचसोबत इथे एक छोटा कांदा लागणार आहे, एक उकडलेला बटाटा घेतला आहे, आल्याचा तुकडा घेतला आहे, 3-4 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, एक छोटी हिरवी मिरची घेतली आहे, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर, बाकी आपल्याला लागणार आहे थोडे सुके मसाले, ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच। चला तर सुरुवात करूयात। ही जी मिरची आहे ही आपल्याला बटाट्याचं स्टफिंग भरून करायची आहे, त्याच्यामुळे मी आधी कट करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने कट करायची आहे। इथे बघा, इथे अशी कट मारून घ्यायची आहे, डीप कट करायचा नाही आहे, अशा पद्धतीने। आणि ही बघा अशी ओपन होते। त्यानंतर आपण ह्या ज्या बिया आहेत हे असं काहीतरी टोकदार वगैरे असं वापरून तुम्ही त्या काढू शकता, अलगद निघतात किंवा हातानेही निघतात, पण हाताने जास्त ट्राय करायला गेलात तर ती मिरची इथे मध्ये कुठेतरी कट होऊ शकते। तर त्याच्यासाठी आपण असं काहीतरी टोकदार वापरायचं आहे आणि ह्या मिरच्या, या ज्या बिया आहेत मिरचीतल्या ह्या काढून घ्यायच्या आहेत। ही जी मिरचीतली अशी पोकळी झालेली आहे ह्याच्यामध्ये आपण उकडलेल्या बटाट्याचं स्टफिंग भरून घेणार आहोत। चला तर मी आता बाकीच्या सर्व मिरच्या अशाच कट करून घेते आणि मग पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते। एक कांदा तो घेतला होता तो बारीक चिरून घेते। कोथिंबीर सुद्धा इथे मी बारीक कट करून घेणार आहे, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं मी इथे बारीक कट करून घेणार आहे। इथे आता मी सर्व बटाटे किसून घेणार आहे। बटाटा कुस्करून घेणार नाही आहे, कुस्करून घेतला तर मग त्याच्यामध्ये गाठी राहतात। अशा पद्धतीने व्यवस्थित असं किसून घेणार आहे, म्हणजे ते मिक्स करताना सगळीकडे व्यवस्थित लागेल। इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरं घेऊन हे कुटून घेतलेलं आहे। इथे ऑलमोस्ट माझी स्टफिंगची तयारी झालेली आहे। आता आपण स्टफिंग कसं करणार आहोत ते बघून घेऊया। इथे मी बटाट्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरं घेऊन कुटलं होतं हे घेणार आहे। त्याच्यासोबत बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कढीपत्ता। यातच आता सुके मसाले घालून घेते। मीठ घेतलं आहे चवीनुसार, हळद अगदी थोडीशी घेतली आहे, लाल तिखट अगदी कमी वापरलं आहे, कारण आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे, त्याच्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण थोडं जपूनच घ्यायचं आहे। थोडासा गरम मसाला, धणे जिऱ्याची पूड, ही बाजारातली जी मिक्स मिळते पॅकेट ते आणलेलं आहे मी, आमचूर पावडर। इथे मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित। इथे मी आता सर्व मिक्स करून घेतलं आहे। इथे हे जे मिरचीमध्ये लागणारं स्टफिंग आहे हे मी आता भरून घेते मिरच्यांमध्ये। अशा पद्धतीने मिरची ओपन करून हे सर्व छान असं भरून घ्यायचं आहे। इथे मी सर्व मिरच्या अशा पद्धतीने भरून घेतलेल्या आहेत। आता आपण भजी फ्राय करण्यासाठी लागणारे जे बॅटर आहे ते रेडी करायला घेऊयात। इथे मी बेसन घेतला आहे, 2 वाटी बेसन घेणार आहे, हळद घेतली आहे, मीठ, हिंग, खाण्याचा सोडा। आता हे सर्व मिश्रण मी थोडंसं पाणी घालून आधी मिक्स करून घेते।
सुरुवातीला थोडंच पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर मग बेसन पिठाच्या गुठळ्या होतात. भज्यांसाठी किंवा अशा पद्धतीने तुम्हाला जर बेसन पीठ भिजवायचं असेल किंवा पिठं भिजवायची असतील तर आधी थोडं थोडं पाणी घेऊन ते आधी मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. तुम्ही बघू शकता बेसन पिठाचं जे बॅटर आहे भज्यासाठी लागणारं, हे अशा पद्धतीचं थिक ठेवलं आहे, जास्त पातळ नाही केलं आहे. हे बघा, इथे माझं बॅटर रेडी झालेलं आहे. आता मी कढई तापत ठेवते आणि मग लगेच आपण मिरची फ्राय करायला घेऊ. इथे मी गरम तेल थोडं 1 चमचा या बॅटरमध्ये घालून घेते, म्हणजे भजी थोडीशी आपली क्रिस्पी होऊन जाईल. आणि हे मिक्स करून घेते. इथे आता मी एक एक भजी तेलात सोडून घेते. इथे ही मिरची आपल्याला लो टू मीडियम गॅसवर फ्राय करायची आहे. भज्या आता वर आलेल्या आहेत, पलटून घेते मी त्या. लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या मिरचीच्या भज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. इथे मिरचीची भजी रेडी झालेली आहे. छान असं गोल्डन ब्राऊन रंग आल्याच्या नंतर मी ही काढून घेतली आहे. थोडं तेल निथळून गेलं ना की मग मी साईडला काढून घेते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने स्टफ भरलेली हिरवी मिरची फ्राय करून बघा. मिरचीची भाजी खूप छान लागते. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती.